विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बनगरवाडी या कादंबरीविषयी व्यंकटेश माडगूळकर यांनी आपले जे विचार मांडलेले आहेत ते विचार आपण या ठिकाणी पाहत आहोत. पार्श्वभूमी म्हणून लेखकांचे विचार समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी जेव्हा त्यांच्या बनगरवाडी या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रसंग आला होता, तेव्हा ते दिग्दर्शक, कॅमेरामॅन यासह स्वतः बनगरवाडीला भेट देण्यासाठी येतात. तिथे आल्यानंतर त्यांना हवा तो सर्व घटना प्रसंग शूटिंगमधून, फोटोमधून त्यांना प्राप्त झालेला आहे आणि ते सांगलीकडे जाण्यासाठी निघतात. गावचं नातं, लेकचे साथ, वडील, आई, आजी या गावामध्ये कसे येऊन राहिले होते या बाबतचाही विचार लेखकांनी थोडक्यात सांगितलेला आहे. काही जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यामध्ये शाळा आहे, तालीम आहे, मारुतीचं देऊळ आहे आणि निंबाचं झाड देखील आहे. आणि झाडं किती महत्त्वपूर्ण असतात, अनेक पिढ्यांचे ते साक्षीदार असतात, हा भागही त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि वाडीमध्ये जो आज लिंब उभा आहे तो अनेक घटनेचा साक्षीदार आहे. वाडीला तोच आता सांभाळतो आहे. थंड सावली देणारा तो एकमेव वृक्ष आहे, असाही भाग लेखक या ठिकाणी वर्णन करतात. सांगलीकडे जाणारा मोठा रस्ता दाखवायला वाडीतला एक जण आला होता. लेखकाने जेव्हा सांगितले की आम्हाला मुक्कामासाठी सांगलीला या ठिकाणी जायचं आहे, तेव्हा कारण लेखकाला जेव्हा ते पुण्याहून निघाले होते तेव्हा त्यांचा ड्रायव्हर रस्ता चुकला होता आणि त्यामुळे बराच वेळ त्यांना इथे पोहोचण्यासाठी लागलेला होता. परत ती चूक होऊ नये म्हणून वाडीतलाच एक व्यक्ती जो आहे तो सांगलीकडे जाणारा जो रस्ता जातो आहे तो दाखवण्यासाठी त्यांच्या सोबत निघतो आहे, येतो आहे. 2 मैल चालत परत वाडीला यायला तो राजी झाला होता. म्हणजे जाताना सोबत जाईल, पण येताना मात्र सांगलीहून त्यांच्या स्वतःच्या गावी येण्यासाठी तो परत चालत यायला देखील तयार झाला होता. म्हणजे एक आपुलकीचं नातं कशा पद्धतीनं असतं हाही भाग लेखक या ठिकाणी वर्णन करताना दिसून येतात. म्हणजे ही साधीभोळी जी माणसं आहेत, ती साधीभोळी माणसं एखाद्या व्यक्तीला मदत करण्याचं ठरवतात, ते निस्वार्थीपणाने मदत करतात. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण जी मदत करण्याची वृत्ती आहे, स्वभाव आहे, तो त्यांना त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. म्हणून जाताना आमच्यासोबत येणारा पण नंतर परत 2 मैल परत चालत येणारा अंधाराची कसली भीती न बाळगता केवळ आम्हाला मदत करण्याच्या हेतूने तो स्वतः त्रास सहन करून आमच्यासोबत येण्यासाठी तयार झाला आहे. एक असं आपुलकीचं नातं, जिव्हाळ्याचं नातं लेखकामध्ये, त्या वाडीतील लोकांमध्ये कसं निर्माण झालेलं होतं हेही या प्रसंगाच्या माध्यमातून ते या ठिकाणी चित्रित करताना दिसून येतात. वाडी सोडताना माझ्या मनात आलं, मी पाहिलेली वाडी आता राहिलेली नाही, पण हा एवढा विशाल देश आहे की ती कुठंतरी असेल. आता पूर्वीही हा भाग थोडासा येऊन गेलेला आहे. जो काही जुना नवा बदल झालेला दिसून येतो आहे, कारण अनेक वर्षानंतर लेखक या वाडीमध्ये आलेले आहेत. सुरुवातीचा काही भाग आपण पाहिला या पूर्वीच्या तासिकेमधून जो वर्णन केलेला आहे, घरामध्ये देखील बदल झालेला आहे, पेहरावामध्ये बदल झालेला आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये ज्या काही अत्याधुनिक वस्तू म्हणूयात त्या आल्या नव्हत्या, परंतु आता जेव्हा लेखक चित्रपट निर्मितीच्या प्रसंगाने जेव्हा वाडीला भेट देतात तेव्हा मात्र त्यांना काही नवीन वस्तू आल्याचं दिसून येतात. उदाहरणामध्ये जीन्सची पॅन्ट असेल, टी शर्ट असेल, पिठाची गिरणी असेल, वाण्याचं दुकान असेल किंवा घराच्या बाबतीत झालं तर कौलारू घराचं बांधकाम होतं तेही या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे थोडाफार बदलही या ठिकाणी झालेला दिसून येतो आहे.
म्हणून या ठिकाणी लेखक परत जातेवेळी एक विचार मांडताना दिसून येतात की वाडी सोडताना माझ्या मनात आलं की मी पाहिलेली पूर्वीची वाडी आता राहिलेली नाही, पण कदाचित इतका मोठा हा देश आहे, विशाल देश आहे, आणि अशा पद्धतीने ज्या बनगरवाडीतून धनगर समाजाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे, मेंढपाळ समाजाचं जे वर्णन केलेलं आहे, असा समाज या देशामध्ये कुठे ना कुठे नक्कीच असू शकेल. म्हणजे पूर्णत हा मेंढपाळ समाज जो आहे किंवा मेंढपाळ बांधव जे आहे ते नक्कीच या देशामध्ये कुठे ना कुठेतरी असतील. वाडी जरी बदललेली असेल, पण त्यांचं जे जीवन आहे, त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांचा जो पिढीजात चालत आलेला मेंढरे सांभाळण्याचा जो व्यवसाय आहे तो नक्कीच कुठे ना कुठे असेल, असा आशावादही कादंबरीकार या ठिकाणी व्यक्त करताना दिसून येतात. मी पाहिलेली वाडी आता राहिलेली नाही, पण हा एवढा विशाल देश आहे की ती कुठंतरी असेल. फळं, कंदमुळं, मध गोळा करणारी, शिकार करून जगणारी माणसं अजून जगात कुठं कुठं आहे. मेंढरं शेरडं पाळणारे, त्यांच्या लोकरीतून धागा काढणारे धनगर नाहीसे कसे होती. वाडी कुठंतरी असेलच. म्हणून जरी थोडीफार बदललेली ही वाडी दिसून आली असेल, ज्याला लेखकांच्या गावापासून जे अंतर होते त्याला लेंगरवाडी असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि लेखकाने जेव्हा या लेंगरवाडीवर आधारित कादंबरी लिहिली तेव्हा बनगरवाडी हे लेखकानं दिलेलं नाव आहे. या वाडीचं मूळ नाव लेंगरवाडी असंच आहे, जे लेखकांच्या गावापासून अतिशय जवळच्या अंतरावर या ठिकाणी आहे. म्हणून लेखकाने जे वर्णन केलेला भाग आहे, जो कादंबरीच्या रूपाने त्यांनी वाचकासमोर, सर्व साहित्य रसिकासमोर या ठिकाणी बनगरवाडीच्या रूपाने मांडलेला आहे, ज्या समाज जीवनाचं चित्रण त्यांनी या कादंबरीमधून केलेलं आहे, तो समाजजीवन, ते धनगर बांधव, मेंढपाळ कुठे ना कुठे नक्कीच असतील. या वाडीमध्ये जरी बदल झाला असेल तरी असे समाज बांधव नक्कीच असतील, असंही लेखकाला या ठिकाणी वाटतं आहे. म्हणून पुढे या ठिकाणी आणखीन या कादंबरीच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना माडगूळकर यांनी बरेचसा घटनाप्रसंग या ठिकाणी सांगितलेले आहेत. मी या कादंबरीचं पहिलं या ठिकाणी जेव्हा चित्र वगैरे होते, कारण या कादंबरीमध्ये अतिशय सुरेख अशी चित्र देखील स्वतः व्यंकटेश माडगूळकर यांनी रेखाटलेली आहे. ती चित्रही जेव्हा तुम्ही पुस्तक कादंबरी पाहाल तेव्हा त्यामध्ये अनेक अशी चित्रे या ठिकाणी दिसून येतात. मग ते मुखपृष्ठावरचं चित्र असो किंवा कादंबरीमध्ये रेखाटलेली अनेक चित्र, घटनाप्रसंगाच्या अनुरूप जी काही चित्र आहे तीही असो, ही स्वतः व्यंकटेश माडगूळकर यांनी तयार केलेली चित्र आहेत, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या कादंबरीमध्ये जे अनेक व्यक्तिरेखा आलेल्या आहेत किंवा जे पात्रचित्रण झालेलं आहे त्याचीही नावं लेखकांनी पुढे या ठिकाणी दिलेली आहेत. ते म्हणतात की बनगरवाडी मौज दिवाळी अंकात जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा रेखाटने केली होती, तेव्हा लेंगरवाडीला जाऊन काही छायाचित्र आणली होती. त्यात मला बनगरवाडीतल्या पात्रासारखी माणसं भेटली होती. त्यामध्ये मुख्य पात्र असेल कारभारी, आनंदा रामोशी, जगण्या, आयबू यांची छायाचित्रे मी दलाल हे चित्रकार आहेत त्यांना काढण्यासाठी दिलेली होती. त्यांनीही ही चित्र या ठिकाणी काढलेली आहेत. आणि जेव्हा 14वी आवृत्ती या ठिकाणी निघालेली आहे त्यामध्ये नवा जुना बदल चित्ररूपाने या ठिकाणी झालेला आहे. तोही भाग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. कोणकोणत्या चित्रकारांनी या ठिकाणी मदत केली हाही भाग लेखक या ठिकाणी वर्णन करताना दिसून येतात. त्यांनी एक प्रसंग वर्णन केलेला आहे की नगर जिल्ह्यामध्ये एक त्यांचा जो मित्र आहे त्या मित्राला त्यांनी चित्राच्या संदर्भामध्ये जेव्हा माहिती सांगितली तेव्हा त्यांचा जो मित्र आहे तो स्वतः धनगर होता. त्याच्या घरी शेती होती आणि तो धनगर जमातीसाठी साप्ताहिकी चालवत होता, जाणकार होता. त्याने वाड्या वस्त्या मला हिंडून दाखवल्या. माळरानाचा चोहीकडे पसारा आणि मध्ये खडकावर बसलेली लहान धनगरवाडी, छप्र, मेंढरं, घोडी आणि मेंढपाळ, धनगरने गुरं, मन मानेल तशी बांधलेली कौलारू गुरं, क्वचित कुठं एखाद दुसरं बाभळीचं, निंबाचं झाड, असंही नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा लेखक जातात गावाचं नाव त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अशी धनगरवाडी मला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. त्या मित्राच्या मदतीने मी त्या ठिकाणी जे काही मला आवश्यक वाटलेलं आहे ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे. हाही भाग ते या ठिकाणी वर्णन करतात. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की नगर जिल्ह्यातील वाड्या वस्त्या धुंडाळून
मी केलेली रेखाटनं ह्या आवृत्तीत आहेत. शब्द ज्या हाताचे त्याच हातानं 50 वर्षाच्या काळानंतर काढलेल्या रेषा. म्हणजे 14वी आवृत्ती जेव्हा निघाली त्या 50 वर्षानंतर मी या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की शब्द ज्या हातचे त्याच हातानं 50 वर्षाच्या काळानंतर काढलेल्या रेषा या कादंबरीमध्ये मी घेतलेल्या आहे. काही चित्र मी या ठिकाणी त्यामध्ये घेतलेली आहेत, नोंदवलेली आहेत, रेखाटलेली आहेत. त्यांनी पुढे या कादंबरीच्या संदर्भामध्ये शेवटी अतिशय चांगला विचार मांडलेला आहे. ते म्हणतात की आजवर मी बरीच पुस्तकं लिहिली. सर्जनात्मक काम दृश्य स्वरूपात दाखवणं कठीण असतं. वेलाला आलेलं कलिंगड दाखव तसे एकच पुस्तक मी दाखवेन. बनगरवाडी आवृत्ती 14वी असा विचार व्यंकटेश माडगूळकर यांनी 10 जून 1999 या कादंबरीची जेव्हा 14वी आवृत्ती प्रकाशित झाली त्या संदर्भामध्ये आपल्या भावना या कादंबरीच्या प्रस्ताविकामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. मी अनेक साहित्यकृती लिहिलेल्या आहेत, पण मला आवडलेली सर्वात चांगली कादंबरी कोणती असेल तर मी बनगरवाडी ही कादंबरी दाखवीन किंवा बनगरवाडी या कादंबरीचं नाव घेईल असं ते या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतात. आणि बनगरवाडी या कादंबरीच्या संदर्भामध्ये आपला अभिप्राय, आपलं मत किंवा बनगरवाडीच्या संदर्भातील निर्मिती प्रक्रिया कशी होती या संबंधीचे विचार व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या सुरुवातीलाच मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्र, थोडक्यात त्या मागील काही तासिकेपासून आपण बनगरवाडी या कादंबरीच्या निर्मिती प्रसंगाविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. या कादंबरीची प्रारंभिक रूपरेषा जेव्हा आपण पाहू तेव्हा पुढील विस्तृत अशी जी कादंबरी आहे जी क्रमशः आपण पाहणार आहोत त्याचा अनुबंध बांधणे किंवा त्याचा सहसंबंध जुळवून घेण्यासाठी, आशय समजून घेण्यासाठी आजपर्यंत जो आपण भाग अभ्यासलेला आहे त्याची नक्कीच मदत या ठिकाणी होऊ शकतो. आजच्या तासिकेला आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.